हे घे, सेव्ह कर नंबर. हां, अन्याय होत असेल तर लगेच फोन करायचा. थांबा थांबा तुम्ही. ते वर्ग नाही आहेत का मुलांना? काय चाल ए इकडे काय चाललंय? काय चाललंय कॉलेजमध्ये? हे कुणालाही न विचारता ह्या सगळ्या अशा गोष्टी करणं हे चूक आहे, कळलं ना? चालणार नाही. हे कॉलेज काय तुझ्या वडिलांचं आहे? काय वाटते ही बघू काय आहे? अन्याय झाला तर कॉल करा. सम रॅन्डम नंबर. यू शुड चेक. वेट. अगं एक राणीयाची, हा अन्नपूर्णा आजीचा पर्सनल नंबर आहे. काय? अन्नपूर्णा मॅडमचा पर्सनल नंबर? पण कमळीने अन्नपूर्णा मॅडमचा पर्सनल नंबर आपल्याला का दिलाय? काही माहिती नाही ग, पण नक्कीच काहीतरी विशेष असणार. चला, फायनली कमळीचे प्रॉब्लेम सुटले. आता ती अभ्यास करून तिची स्वप्न पूर्ण करायला मोकळी. काय साहेब, आज एकदम खुश? काय स्पेशल? अर्थात स्पेशल आहे. आज कमळीचे सगळे प्रॉब्लेम फायनली संपले. आता ती कॉलेजला जाईल, तिची एक्झाम फी भरली, फॉर्म भरला, सगळं झालं. अरे वा, झालं फायनली. चला, चांगली गोष्ट आहे. बरं तू फ्रेश हो, मी चहा टाकते. बेस्ट. आलोच. ऋषी थांब. तुझ्याशी बोलायचंय. नाही म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला वेळ दिला. माझी इच्छा नसतानाही मी तुला सपोर्ट केलं, तू कमळीला मदत कर म्हणून. नाव इट्स युअर टर्न. तू मला बोलला होतास हे सगळं झाल्यावर तू ऑफिस जॉईन करशील. आय थिंक आता उद्यापासून तुला ऑफिस जॉईन करायला काही हरकत नाही. आणि एक, कमळीला मदत करणं काय, तिचा विचार करणंही सोडून दे. बिकॉज यू नो शी इज नॉट द राईट गर्ल. सो स्टार्ट फ्रेश फ्रॉम टुमॉरो. उद्यापासून ऑफिस जॉईन करशील? अगं पण आई, त्याचीच जर काही इच्छा नसेल ऑफिसला यायची तर तू कशाला त्याला फोर्स करतेस ना? राहू दे. रोहित, मी बोलते ना. बोल ऋषी, उद्यापासून ऑफिसला येणार ना? येतो. गुड बॉय. आता येऊ? थँक्यू. तुझं हे काही चाललंय ना? काय म्हणून सगळ्यांना वहिनीचा पर्सनल नंबर तू वाटत फिरतेस? हा, तू आजीला लाईफ टाईम त्रास द्यायचाच ठरवलाय का? आता मुद्दाम नंबर वाटते म्हणजे सगळे तिला सतत कॉल करून त्रास देतील है ना? अनिका, हे बघ, अन्नपूर्णा आजींचा नंबर आहे, मला माहित आहे. खरं उगं कोण त्यांना त्रास देणार आहे? एक्सक्यूज मी, काय बोललीस तू? आजी? आधीच सांगून ठेवते, ती कोणी तुझी आजी बिजी नाहीये. डोंट कॉल हर दॅट. कोणी तुझी आजी बिजी नाहीये. यापुढे माझं नावही तुझ्या तोंडून घेऊ नकोस तू, कारण माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. माझ्यासाठी तू आज मेलीयस कमळी. हे बघा, ह्यो अन्नपूर्णा मॅडमचा पर्सनल नंबर आहे. तेव्हा उगाच कुणीतरी फोन करून त्यासनी उगाच त्रास देऊ नका. तुम्हाला जर वाटतंय तुमच्यावर अन्याय होतोय तर आणि तरच त्यासनी तुम्ही फोन करा. मॅडम घ्या, तुम्ही पण सेव्ह करून घ्या आणि गरज पडली तर फोन करा. काय गे, काय आगाऊपणा चाललाय तुझा? उगाच दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला जे हवंय ते करायचंय ना तुला? तुला काय वाटतं तुझं काय चाललंय हे माझ्या लक्षात येत नाहीये?
व्यवस्थित कळतंय मला. पण कमळी बरोबर बोलते. पण कामिनी मॅडम, मी सुद्धा अन्नपूर्णा मॅडमना फोन करते, कारण आमच्यावर सुद्धा अन्याय होतोच आहे. हो का? अन्याय होतोय का तुमच्यावर? तुम्ही चुकीचे वागलेलात ना, म्हणून त्याची तुम्हाला शिक्षा होणार आहे, कळलं ना? आणि एकदा मी जे काही ठरवलंय ना, त्यामध्ये काही एक बदल होणार नाही, लक्षात ठेवा. अहो मॅडम, स्वतः अन्नपूर्णा मॅडम त्या दिवशी म्हणाल्या होत्या की काहीही झालं तरी शिक्षण कुणाचं थांबता कामा नये, आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी कमळीला फॉर्म भरायला मदत केली. आणि इतकं झालं तरी अन्नपूर्णा मॅडमनी कमळीला कॉलेजमध्ये घेतलंच ना, मग आम्हाला कशाला काढतील त्या स्टाफमधनं? हो बरोबर आहे, अन्नपूर्णा मॅडम असं नोकरीवरनं काढणार नाहीत. हो, हवं तर आम्ही मॅडमला कॉल करतो आणि आत्ताच बोलतो. हो कर रे, कर फोन कर. ग्रानियाची लवकर त्यांना थांबव. त्यांनी जर मॅडमजीला कॉल केला ना, ती त्यांचीच साईड घे. कमळी एकदम बरोबर करतेस, असंच केलं पाहिजे यांच्यासोबत. मी बघतो मॅडम, मी बघतो. फोन ठेव आधी खाली. अन्नपूर्णा मॅडमला कशाला फोन करतोयस? त्यांना कशाला उगाच त्रास? किरकोळ विषय. मी काय म्हणतो कामिनी मॅडम, हा विषय खरंच किरकोळ आहे. इथल्या इथे मिटवून टाका ना तुम्ही. या वेळेला यांना सोडून द्या, पण पुन्हा जर का अशी वर्तणूक झाली तर चांगली कडक शिक्षा द्या. समजलं का तुम्हाला? जर का पुन्हा असं वागलात ना तर मी देखील तुम्हाला कडक शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. समजलं ना? चला जा जा, कामाला लागा. बरोबर ना मॅडम? हो, बरं. वर्ग नाहीत करे. रोहित, एक काम कर, ऋषी करता आपल्या ऑफिसमध्ये एक छान मोठं कॅबिन रेडी कर. आणि तू जे नवीन प्रोजेक्ट आत्ता हँडल करतोयस ना, ते प्रोजेक्ट ऋषीला दे आणि लेट हिम हँडल इट. त्याला त्याचं बघू दे की तो कसं कॉन्ट्रॅक्ट मिळवतो, काय करतो. आई अगं काहीही काय बोलतेस तू? ऋषीला नवीन प्रोजेक्ट इतक्यात? हे बघ आई, ऋषीला बिझनेस मधला काहीही अनुभव नाहीये. त्याला आधी ऑफिसला येऊ दे, चांगलं 4-5 महिने शिकू तर दे, मग देऊ ना आपण त्याच्या हातात नवीन प्रोजेक्ट. नाही, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण नयनतारा म्हणते तसं करू दे ना त्याला हँडल सोलो प्रोजेक्ट. अंगावर काम पडल्याशिवाय तो शिकणार तरी कसा? आणि हो, तुझी पण सुरुवात तशीच झाली होती. नाही बाबा, मला असं वाटतं की ऋषीला प्रोजेक्ट देण्याची घाई आपण करायला नको. आणि मी बोलतोय ना त्या क्लायंटशी, मी स्वतः सगळ्या डील्स हँडल करतोय. आपण जर का ऋषीच्या हातात नवीन प्रोजेक्ट दिला आणि त्याच्याकडून जर का काही चूक झाली तर आपलं या डीलमध्ये नुकसान व्हायला नकोय. नाही रोहित, असं काही होईल असं मला तरी वाटत नाही. अरे ऋषी हुशार मुलगा आहे. तू बघ, एका दिवसात सगळं शिकेल तो. आय एम शुअर ही विल हँडल इट.